दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण 20 क्रमांकाचा वज्र किटिकीचा दृष्टांत बघणार आहोत। त्या संदर्भातली जी लीळा आहे ती आहे पूर्वार्ध 589 क्रमांकाची। जोगेश्वरी या ठिकाणी स्वामींचं अवस्थान आहे। भटा ईश्वर प्रतीती करणे। उमाईसे बिडारा पाठविल्यानंतरे मग गोसाव्यांसी अरुग्णा झाली। उमाईसा यांना बिडारी पाठवलेला आहे आणि आमच्या स्वामींची आरोगणा झालेली आहे, भोजन झालेलं आहे। बाईसा फोडी ओळगविल्या। सुपारीच्या ज्या फोडी आहेत त्या बाईसांनी ओळगवलेल्या आहेत स्वामींना। आणि तदनंतर विडिया करुणी देते असती। विडिया म्हणजे एक अख्खं पान आहे, त्याचे 2 भाग करायचे। एका भागाला काच चुना लावून द्यायचं, सुपाऱ्या वेगळ्या द्यायच्या। एका पानाचे 2 भाग करून जे दिल्या जातं त्याला विडिया असं म्हणतात। अख्ख्या पानाला जर का काच चुना लावून दिलं त्याला विडा असं म्हणतात। आणि बाईसा विडिया करूनही देते असते, म्हणजे ते पानं पण कसे मोठे मोठे पानं असणार आहेत। आणि म्हणून अर्ध्या एका पानाला काच चुना लावून दिलं, थोड्या वेळाने परत दुसऱ्या विभागाला दिलं, असं स्वामींना ते दिल्या जायचं। पान खाण्याचं कारण असं आहे की जेवल्यानंतर पान खाल्लं तर लाळीचं प्रमाण अधिक तयार होतं आणि ते आपल्या भोजनाला पाचक असं ठरतं। म्हणजे पचनासाठी लाळेचा उपयोग चांगला होत असतो आणि म्हणून ते पान जे आहे ते खाल्ल्या जात असतं। काही लोक शोक म्हणून खात असतात पान, परंतु मुळात पान हे औषधी म्हणून ते खाल्ल्या जात असतं। आणि गोसावी बाईसापासून श्रीकरी पाने घेतली। स्वामींनी पाने घेतली बाईसांच्या हातून। स्वामी म्हणतात बाईसांना, बाई परमेश्वरपुरुनी नागदेव नाव ब्राह्मणू आला असे। परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपूर। आमचे स्वामी काय म्हणतात? रिद्धपूर म्हणतात। आपण रिद्धपूर म्हणतो, आमचे स्वामी काय म्हणतात? परमेश्वरपूर। असं नेहमी स्वामींच्या मुखामध्ये तो शब्द आहे, परमेश्वरपूर। आणि स्वामी म्हणतात की परमेश्वरपुरुनी नागदेव नाव ब्राह्मणू आला असे, तया ते बोलावा जा। भटोबास रिद्धपूर परमेश्वरपुरून आलेले आहेत श्रीप्रभूंचं दर्शन घेऊन। स्वामी म्हणतात त्यांना बोलावा जा। बाईसे आली, बाईसा आल्या। रामा परमेश्वर पुरुनी नागदेव नाव ब्राह्मण आला असे, तया ते बाबा बोलावीत असते। दादोसांना सांगितलं की नागदेव नावाचे कोण ब्राह्मण आहेत, त्यांना स्वामींनी बोलवलेलं आहे। स्वामीचा जो निरोप आहे तो दिल्या गेलेला आहे दादोसांना। आणि दादोस म्हणतात, दादोसी म्हटले जाय पा नागद्या तू ते गोसावी बोलावीत असती। तुम्हाला स्वामींनी बोलवलेलं आहे। तैसेची भट आले, गोसाव्यांसी दंडवते घातले। श्री चरणा लागले, भटोबास आले स्वामींजवळ। श्री चरणा लागले, दंडवते घातली आणि विनत कंदर होनी गोसाव्यांजवळ बसले। विनत कंदर म्हणजे सेवक भावनेने, विनम्रपणे बसलेले आहेत। कधी कधी बसण्याच्या पद्धतीवरून तो माणूस कसा बसलेला आहे, अहंकाराने बसलेला आहे की विनम्रपणे बसलेला आहे, हे लक्षात येत असतं, है ना। एखादा माणूस एकदमच ताठ मंदिरामध्ये आल्यानंतर एकदम ताठपणे आला, लगेच लक्षात येतं। आणि विनम्रपणे आलेला माणूस पण लगेच लक्षात येतो। त्याच्या बोलण्यावरून पण लक्षात येत असतं त्याचे शब्द कसे आहेत। काही लोक असं करतात ना दंडवत, ते दंडवत करताय की दम देतात हे कळत नाही। म्हणजे त्या दंडवत शब्दामध्ये पण विनम्रता असली पाहिजे। म्हणजे प्रत्येक आपल्या सेवक भाव जो आहे तो आपल्या उठण्या बसण्यात सगळ्यामध्ये तो असं दिसला पाहिजे।
अशा पद्धतीने विनत कंदर होऊन एकदम सेवक भावनेने भट्टोबास आलेले आहेत आणि स्वामींजवळ ते बसलेले आहेत आणि स्वामी त्यांना विचारतात, काही गा परमेश्वरपूर देखील? परमेश्वरपूर पाहिलं का तुम्ही? जी जी हो पाहिलं. श्री प्रभू देखील? श्री प्रभूंचं दर्शन घेतलं का? जी जी. आता नुसतंच प्रश्न नाही आहे. आपण असतो ना की आम्ही आता रिद्धपुरवरून आलो बरं का, मग सगळी स्थानं केली का? हो मग सगळी एकूण एक स्थानं केली आम्ही. सांगा बरं लीळा, सांगता येतील का लगेच? आपल्याला राजमठाच्या लीळा फक्त माहिती आहेत आणि समोरचं विचारशिरा असेल वगैरे 2-4 स्थानांची लीळा पाठ आहेत आपल्या. रिद्धपूरमध्ये एवढी स्थानं आहेत, आपण धावत पळत ती स्थानं करून येतो, परंतु त्या प्रत्येक स्थानाच्या लीळा जर का कोणी विचारल्या तर त्या आपल्याला सांगितता आल्या पाहिजे. झाला का अभ्यास म्हटल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. मग स्वामींनी जेव्हा विचारलं, श्री प्रभू देखील? हो, श्री प्रभूंना आम्ही पाहिलं. श्री प्रभूंच्या लीळा क्रीडा देखील या? श्री प्रभूंच्या लीळा आणि क्रीडा तुम्ही बघितल्या का? म्हणजे श्री प्रभूंचा दिवसभराचा दिनक्रम काय आहे, नित्यदिनीचा जो काही स्वामींचा अवसर आहे, प्रत्येक उपहुडापासून तर पौडापर्यंत पूर्ण दिवसभराचं जे काही स्वामींचं खेळ आहेत, क्रीडा आहेत, लीळा आहेत, चेष्टा आहेत, हे सगळ्या तुम्ही बघितल्या का? जी जी हो बघितल्या. श्री प्रभूंच्या लीळा क्रीडा देखील या? जी जी हो बघितल्या. तिया येत सांगा पा. नुसतंच होला 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 हो असं नाहीये. स्वामी म्हणतात, आता तुम्ही जर का श्री परमेश्वरपूर पाहिलं, श्री प्रभूंचं दर्शन पण घेतलं आणि त्यांच्या लीळा पण बघितल्या, मग सांगा बरं इथे लीळा आता. मग जी जी मातिया काही सांगो जाणी जत असी जे, ते म्हणाले की मी कसं काय बरं सांगू शकतो. आणि स्वाभाविक आहे, म्हणजे नेमकं सांगायचं काय आहे हे त्यांच्या लक्षात येईना. लीळा क्रीडा तर बघितल्या सगळ्या. आपल्याला जर का आता म्हटलं की एखादी लीळा सांगा बरं, तुम्हाला नाही सांगता येणार. तुम्ही असं सांगू शकता, तुमच्या स्वाभाविकतेने तुम्हाला लीळा पाठांतर आहेत, त्यातली कुठली लीळा तुम्ही सहजपणे बोलता बोलता सांगू शकता. पण तुम्हाला म्हटलं इथे उभं राहून सांगा बरं एक लीळा, तर तुम्हाला जी माहिती लीळा ती पण आठवणार नाही. मग ते म्हणाले की तिया काही सांगो जाणी जतासी जे, म्हणजे तसं काही मला सांगता नाही येणार एकदम जसं आपल्याला अपेक्षित आहे. स्वामी म्हणतात ते किरू तैसेची. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते एकदम असं तुम्हाला सांगता नाही येणार. तरी सुद्धा जे आठवतं ते सांगा, जे सुचतं ते सांगा, जे पाहिलं ते सांगा. मग अनुभवीची या सांगो आदरील या. अनुभवीची या म्हणजे त्यांनी जे स्वतः पाहिल्या लीळा, ऐकलेल्या पण असतील त्यांनी, तिथे कोणी कोणी काय काय त्यांना सांगितलं असेल, श्री प्रभू काय काय अजून खेळ क्रीडा करतात, त्यामध्ये स्वतः अनुभवीच्या ज्या असतात, आपण स्वतः बघितलेलं पटकन सांगता येतं आपल्याला. कुणीतरी सांगितलेलं जे असतं ते पाठांतर करावं लागतं आणि मग सांगता येतं, किंवा लक्षात राहिलं तर सांगता येतं. पण स्वतः पाहिलेलं हे शक्यतो 90-99% लक्षात राहत असतं आपल्या. आणि म्हणून त्यांनी सकाळच्या स्वामींच्या नित्य दिनीचा जो क्रम आहे सकाळपासूनचा तो सांगितला. जी जी गोसावी उदयाची उठीती. सकाळीच उठतात श्री प्रभू. वेढे करीती म्हणजे राजमठामध्ये म्हणा किंवा त्या परिसरामध्ये म्हणा. आणि श्री प्रभूंची अशी निश्चिती नाही आहे की राजमठामध्येच वेढे करतील, त्या तिन्ही मठाच्या आवारामध्ये सुद्धा वेढे करतील, की त्याच्या आवाराच्या बाहेर महाद्वार, आपण जे आता स्थान वंदन करतो ना ते महाद्वार स्थान आहे, त्याच्या मागे आवार आहे. आवारामध्ये 3 मठ आहेत. 3 मठाचं द्वार आता वंदन करत असतो आपण. आपण म्हणतो की आम्ही राजमठात चालू, पण राजमठ आपल्याला वंदन करायला आता उपलब्ध नाही आहे. आणि मागच्या बाजूला त्रिपुरुष मठ आहे, उंच मठ आहे, आणि राजमठ तो आता आपल्या ताब्यात नाही. असे 3 मठांचं हे महाद्वार आहे आणि त्याचा तो आवार आहे. आपण म्हणतो ना मागच्या बाजूला आवार वंदन केलं का तुम्ही,
जे आवारामध्ये काही स्थान आहेत, मठ आहेत, तर स्वामी कुठेही वेडे करू शकतात. तर स्वामी वेडे करतात सकाळी उठल्यानंतर. वेडे करणे म्हणजे विशिष्ट जागेपर्यंत जाऊन परत इकडे येणे, परत तिथे जाणे, परत येणे. आपण शतपावली करतो की नाही, तशा पद्धतीने. मग आप विहिरिया बीजे करती, आप विहीर जे आहे तिकडे स्वामी बीजे करतात. मार्गी गुडेसी खेळू करीती, रस्त्यामध्ये जे गुड्याचं स्थान आहे तिथे स्वामी खेळ क्रीडा करतात. पाच पिंपळ्यासी खेळू करीती, दिवसभरातलं हे सांगितलेलं आहे. मग मध्येच 5 पिंपळाचं स्थान आहे, तिकडे स्वामी जातात. आप विहिरा खेळू करीती, आप विहिराला इथे स्वामी खेळ क्रीडा करतात. मग गोसावी नगरामध्ये बीजे करीती, आणि मग नगरामध्ये स्वामी येतात. घरोघरी बीजे करीती, आणि स्वामींच्या प्रवृत्तीनुसार प्रत्येक घरी, घरोघरी, या घरी त्या घरी त्या घरी त्यांना वाटेल त्या प्रवृत्तीनुसार स्वामी त्या त्या घरी जातात. श्रीकरी श्रीकरी उतरडी उतरती, म्हणजे माठावर माठ ठेवले. आधीच्या काळामध्ये काय असायचं की काही वस्तू ठेवायच्या असतील तर माठामध्ये ठेवल्या जायच्या. मडकं असतं ना, खाली मोठं मडकं, त्याच्यावर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, असं सगळ्यात वरचं जे मडकं असेल, माठ असेल, तो एकदम छोटावाला असणार. आणि त्याच्यामध्ये ते धान्य ठेवलेलं, काही वस्तू ठेवलेल्या आहेत, आणि ते बायांना बरोबर माहिती असतं कुठल्या माठामध्ये काय ठेवलेलं आहे. आपल्यासारखं कोणी नवीन गेलं त्याला काही समजणार नाही. त्यांना बरोबर ज्यांच्या हाताने ते ठेवले, रोज जे हाताळतात ती उतरंडी स्वामी काय करतात, ती माठ एक एक मडकं उचलून खाली ठेवतात, परत लावतात, परत खाली ठेवतात, परत ठेवतात. अशा पद्धतीने श्री प्रभूंची खेळ क्रीडा जी आहे ती त्या माठाच्या संबंधित ती सुरू आहे. श्रीकरी उतरंडी उतरती, उतरंडी जी आहे माठाची ठेवलेली ती उतरती. साक पाक चाखती, त्याच्यामध्ये ठेवलेले जे काही धान्य असेल म्हणा, अजून काही वस्तू असतील खाण्याच्या, त्या चाखती म्हणजे खाऊन बघतात. मागुतिया रचिती, पुन्हा रचतात. मेली जाय ऐसे नव्हे, आता त्याच्यामध्ये 1-2 माठ ठेवायचे चुकत असतील म्हणा, किंवा व्यवस्थित ठेवल्या जात नसतील, आणि स्वतःला म्हणतात ऐसे नव्हे, म्हणजे बरोबर नाही लावल्या गेलं बरं का, म्हणून ही मागुतिया उतरती, परत ते खाली ठेवतात मडके, आणि मागुतिया रचिती, पुन्हा रचतात. ऐसे अवलोकिती, आणि पुन्हा बघतात व्यवस्थितपणे हे रचल्या गेल्या की नाही. अय्या माझा आता होय म्हणे, आणि म्हणतात हो आता हे बरोबर रचल्या गेले बरं का, आणि म्हणतात अय्या आता माझा होय म्हणे, हो आता बरोबर मनासारखं रचल्या गेलेलं आहे. मार्गी बीजे करीत असती, आणि रस्त्याने जाताना कसं जातात श्री प्रभू, मार्गी बीजे करीत असते. गगनाची वास पाहती, टाळी वाती, आणि खदखद करी हास्य करीती. गगनाची वास पाहतात आणि हास्य करतात, खदखदी करी हास्य करीती, आणि टाळी वाती, टाळी वाजवतात. ऐसे अनुभवीच्या 7-5 सांगितल्या, असा अनुभवाच्या 7-5 ज्या लीळा आहेत त्यांनी बघितलेल्या, अनुभवलेल्या, त्या लीळा त्यांनी स्वामींना सांगितलेल्या आहेत. म्हणजे भटोबास नुसतेच परमेश्वरपूरला गेले नाही बरं का, आपल्यासारखं नुसतं स्थानच करून आले, विडेस ठेवून आले असं नाही. प्रत्येक स्थानाचे लीळा आपण जर का गेलो तर प्रत्येक स्थानाची लीळाचं आधी तिथे लिहिलेली आहे, नाव लिहिलेलं आहे. ही लीळा कुठली आहे, 12 घोडे. म्हणजे काय, श्री प्रभू तिथे खेळ क्रीडा करत होते, पाषाणाचे घोडे आहेत सगळे ते, आणि तिथे श्री प्रभू खेळ क्रीडा करतात. तर आपल्याला त्या म्हणजे आता मुद्दामून हे 12 घोड्यांची लीळा सगळ्यांनाच माहिती आहे, ते स्थानही बहुतेक लोकांना माहिती आहे. लगेच आपल्या डोळ्यापुढे ती लीळा आली पाहिजे, आणि त्या लीळेनुसार आपल्याला इथे बसून स्मरण घडलं पाहिजे. जे स्थान वंदन कशासाठी केलं जातं, की स्थान वंदन करत असताना ती जागा आपल्याला वंदन होत असते. जिथे आमचे स्वामी गेले, 5ही अवतार गेले, त्या ठिकाणाची लीळा तिथे जाऊन आपल्याला अनुभवायची आहे. म्हणजे तिथे ती ऐकायची आहे, आठवायची आहे, स्मरणामध्ये घ्यायची आहे,
आणि त्याच लीळा आपण जेव्हा घरी असू आपल्या, त्या वेळेला आपल्याला स्मरणामध्ये त्या लीळा आठवल्या गेल्या पाहिजेत. ते ठिकाण, एखादंच ठिकाण नाही आठवलं तरी चालेल, पण लीळा मात्र तिथली आठवता आली पाहिजे. आमचे भटोबाज जे आहेत परमेश्वर पुरून इकडे निघून आलेले आहेत, परंतु नुसतेच गेले आले असं नाही झालं. श्री प्रभूंच्या लीळा त्यांनी स्वतः पाहिलेल्या आहेत, स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि त्या सांगितल्या देखील. म्हणजे त्यांच्या मना अंतःकरणापासून त्यांनी स्वामींच्या खेळ क्रीडा बघितलेल्या आहेत. गोसावी अनुकरोनी ऐकलेल्या स्वामींनी सुद्धा त्या व्यवस्थितपणे ऐकलेल्या आहेत. आणि मग स्वामी म्हणतात, श्री प्रभूवरी येत महात्म्यावरी कैसी बुद्धी. श्री प्रभूंवर, महात्म्यांवर आणि आमच्यावर तुमची बुद्धी कशी आहे बरं? कारण की भट्टोबाज जे आहेत ते स्वामींच्या सन्निधानी पण राहिले, श्री प्रभूंच्या सन्निधानी पण राहिले आणि भट्टोबाज जे आहेत ते दादोसांच्या सोबत सुद्धा आहेत. मग या तिघांच्या सहवासाचा अनुभव कसे, तिघे तुम्हाला कसे वाटले आम्ही? तेव्हा ते म्हणतात, जी जी सारखीच वाटली आम्हाला. तुम्ही काय, श्रीप्रभू काय आणि दादोस काय, सारखेच वाटले. यावरी बाईसी म्हणितले. आता बाईसा तिथेच होत्या. बाईसा म्हणतात, मरमर पोरा तुझा मडा बांधे घागरा, तुझी किरडी बांधे घागरा, जो मसनवरी जाय बोबाता आणि बाबासी आणि महात्म्यासी ओसरी केली. तर बाईसांना राग काय यायचा समजलं का तुम्हाला? बाईसा चिडचिड करायचं, उगाच करायचं का? उगाच करत नव्हतं, काहीतरी कारण त्याच्या मागे असायचं. ज्याला बोलले त्याला कदाचित वाईट वाटत असेल, परंतु तो काहीतरी वाईट बोलला म्हणून बाईसा पण बोलतात. मग इथे काय झालं, श्री प्रभू आणि आमचे स्वामी सारखे आहेत, काही हरकत नाही, परंतु दादोस आणि श्री प्रभू सारखे आहेत, दादोस आणि आमचे स्वामी सारखेच आहेत असं घडेल का? कधी नाही घडणार. आता कदाचित दादोस कोण आहेत आणि जीव आहेत का, सामान्य माणूस आहे का, श्रेष्ठ माणूस आहे, आमचे स्वामी किंवा श्री प्रभू परमेश्वर आहे की नाही आहेत, हे कदाचित समजा भट्टोबासांना माहिती नाही आहे. परंतु व्यावहारिक दृष्ट्या जर का बघितलं तर दादोसांच्या वागण्यात आणि स्वामींच्या वर्तनामध्ये काहीतरी फरक दिसतो की नाही? आपोआपच दिसतो. सामान्यतः एखादा माणूस आहे आणि अधिकरण आहे, त्यांच्या वागण्यात फरक दिसतो की नाही आपल्याला? बोलण्यामध्ये, उठण्यावर लगेच फरक लक्षात येतो. मग म्हणून बाईसा चिडल्या आणि त्यांना स्मशानातच पोचवलं भट्टोबासांना. तुझा मडा बांधे घागरा वगैरे, म्हणजे असं स्वामींच्या बद्दल आणि दादोसांबद्दल तुम्ही सरी केली, म्हणजे बरोबरी केली. रडोनी बाबा ते आचारित्व मागितले. रडोनी बाबा ते आचारित्व मागितले. कोणी? दादोसांनी. एका मताने असं म्हणतात, इसवीलाच त्यांनी ते मागितलेलं आहे, जर कवळ पुरुष उद्धरून दिला असं एका पाठामध्ये आलेलं आहे. तर त्यांनी आचार्यत्व मागितलं की मला आचार्य करा म्हणून. ऐसे रडोनी म्हणजे स्वतः मागितलं. तयासी आणि बाबासी सरी केली, म्हणजे त्यांच्यानी तुम्ही स्वामींची सरी करता, बरोबरी करता. मग सर्वज्ञ म्हटले, बाई राहा, पूर्वी तुम्हीची एथ काही केले. आता बाईसा बोलतात. का बोलतात? कारण की ते थोडस अयोग्य बोलले म्हणून. परंतु स्वामींनी काय केलंय, बाईसांना थांबवला, तुम्ही शांत राहा. आणि माझ्या मते तर बाईसांना आधी बोलू दिलं देवानी. म्हणजे कोणतरी असं बोलणार पण पाहिजे की नाही, प्रास्ताविक पण करणार कोणतरी पाहिजे. जेव्हा माहीम भटांनी पण जेव्हा म्हटलं तेव्हा पण बाईसांनी घागरा बांधलेला आहे, तेव्हा पण स्वामी बाई हे काय म्हणतात, ते म्हणतात जी जी दैवाचा भाग्याचा, म्हणजे ते ऐसे ऐसे म्हणतात. मग बाईसांनी लगेच म्हटलं तुझा मडा बांधे घागरा वगैरे. म्हणजे त्यावेळेला स्वामी पण कधी कधी बोलू देतात आणि नंतर मग म्हणतात, बाई थांबा थांबा थांबा, पूर्वी तुम्हीची येथ काही केले, तुम्ही कसे वागले आमच्यासोबत. पूर्वी म्हणजे कधी? जेव्हा पैठणला प्रथम भेट झाली. एकीकडे स्वामी म्हणतात पूर्वी म्हातारीची ईश्वर सेवा घडली, कधी? मागच्या जन्मात. आणि इथे म्हणतात पूर्वी तुम्ही काही केले, म्हणजे जोपर्यंत उमट नाही होत
प्रेम संचार होत नाही तोपर्यंत तुम्ही काय केले बरं? एका पूर्वकाळी तुम्ही सेवा केलेली आहे, पण एका पूर्वकाळी म्हणजे प्रस्तुत जन्मामध्ये तुम्ही काय केलं? आम्हाला आमच्या सोबत ना पाय पुसणे बैसो न घालाची, पाय पुसणं बसल नाही दिलं का तुम्ही आम्हाला? दुधी करंटा पाणी भातू नेदाची, दुधी करट्यामध्ये तुम्ही पात्र सुद्धा आम्हाला दिलं नाही चांगलं, आणि त्याच्यात पाणी भात दिलं, म्हणजे ताजं अन्न पण नाही दिलं. हे तुम्ही पण केलं ना, आमच्या सोबत वागले की नाही तुम्ही? नको बाबा म्हणून ऐसे हात ओढविती, आणि बाईसा म्हणतात नको बाबा ते काढू नका, म्हणजे माझ्या चुका काढू नका असं म्हणत नाही बाईसा म्हणतात देवा ती आठवण देऊ नका आता. त्या वेळामध्ये खूपशे पाप माझ्याकडनं घडले, चुका घडल्या वगैरे, तेव्हा कळत नव्हतं. स्वामींना हे वाक्य मुखातनं आणायचं, त्यावेळी मला ते कळलं नाही, कळत नव्हतं, म्हणून ते माझ्याकडनं चुका झाल्या. पण जेव्हा पण बाईसांना ते आठवत होतं ना, बाईसा जळत होत्या अंतरामध्ये. ते आठवल्यानंतर की आपण काय चूक केली त्या काळामध्ये ते आठवत असेल बाईसांना जेव्हा पण, तेव्हा प्रायश्चित्त बाईसांना तेव्हा पण होत होतं. आणि म्हणून ते म्हणतात हात ओढविती देवा ते काढू नका. सर्वज्ञ म्हणतात बाई सदैव काही जीवासी जाणणे असे, हा मुद्दा देवाला सांगायचा आहे बाईसांना. सदैव जीवासी काही जाणणे असे, स्वयं जाणता येतं का? नाही जाणता येत. तुम्ही आम्ही म्हटलो की आमच्याकडे देवाची पुस्तकं भरपूर आहे, आम्हाला काही प्रवचनाला यायची गरज नाही, ती वाचून आम्ही ज्ञानी होऊन जाऊ. परंतु स्वामी सांगतात जीवासी सदैव काही जीवासी जाणणे असे. सदैव तुम्ही नुसते तुमची पुस्तकं वाचून तुम्ही ज्ञानी होऊ शकत नाही. तुम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी परमेश्वराची विनंती करावी लागेल, परमेश्वराकडनं तो बोध येईल, तुम्हाला श्रवण करावं लागेल. स्वामींनी काय म्हटलं? आधी करना ते आधी करूनी परमेश्वर जे आहे जीवाचा उद्धार करतात. आधी करना ते, त्यांनी अधिष्ठित केलेले जे कोणी आहेत, त्यांनी निश्चित केलेले जे पण कोणी आहेत, मग ते मोठे अधिकरण असतील, एखादे भिक्षुक असतील, एखादे तपस्विनी असतील, एखादे वासनिक का असतील, परंतु त्यांच्या मुखातनं तुम्हाला ते प्राप्त होणार आहे. ज्ञान जे आहे ते अशा पद्धतीने, पुस्तकी ज्ञान हे कुणाला कुठल्या क्षेत्रातलं पुस्तकी ज्ञान समजत नसतं बरं का. तर पुस्तकं तर सगळेच आहेत. आपण तर घरी मेडिकलची पुस्तकं घरी आणून वाचली की डॉक्टर झालो आपण, होऊ शकतो का तसं? नाही. प्रत्येक गोष्टीचं पुस्तक आहे, प्रत्येक ज्ञानाचं पुस्तक आहे, पण प्रत्येक पुस्तक वाचून आपण त्या क्षेत्रात तज्ञ होऊ शकत नाही. त्यासाठी शिकवणारं कोणतरी तज्ञ असणं गरजेचं आहे, गुरु असणं गरजेचं आहे. आणि स्वामींनी ते वचनाचं सांगितले आधी करना ते आधी करूनी. परमेश्वर हा सगळ्या ज्ञानाचा जो व्यापार आहे तो चालवत असतात, आणि त्याची बोध आणि बोध शक्ती जे आहे ते कुठून? स्वतःकडे त्यांनी राखून ठेवलेलं आहे. आमच्याकडनं तुम्हाला बोध होत नाही, आमच्याकडनं फक्त शब्द कळतात. आणि आता लीळा ऐकताना तुम्हाला जे समाधान वाटत असेल, बरं वाटत असेल, एक शांतता वाटत असेल, तर ते सगळं देवाकडनं येतं. ती लीळा समजत असेल, तुम्ही म्हटलं ही लीळा आम्हाला आजपर्यंत समजलीच नव्हती, आज समजली, ते आज बोध झाला तुम्हाला त्या लीळेचं. वचन हे आम्हाला समजत नव्हतं. त्या दिवशी कोणीतरी मला वचन विचारलं एक, त्यांना ते समजून सांगितलं, म्हणे बाबा हे किती दिवस हे वचनच समजत नव्हतं, याचे अर्थ पुस्तकामध्ये पण वाचले, समजलेच नाही आम्हाला. आज तुम्ही सांगितलं तर लगेच लक्षात येऊन गेलं का? त्या वेळेला परमेश्वराचा मनोधर्म आहे, आणि तुम्ही सुद्धा विनंतीपूर्वक विचारलेला आहे, विनम्रता त्याच्यामध्ये आहे. आता परमेश्वर सुद्धा बोध देणार आहे. आधी का नाही झालं? आधी म्हटलं मी कोणाला विचारणार नाही, माझ्याकडे पुस्तक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं? अहंकार मध्ये येत राहिला. मग जेव्हा काहीच नाही झालं, मग म्हटले नाही आता कोणातरी विचारावं लागेल बरं का, म्हणजे आता विनम्रता आली, अहंकार गेला. मग लक्षात येतं पुस्तकातनं काही कळत नाही. कधी कधी नवीन ठिकाणी आपण गेलो, आपल्या सोबत लोक असतात, ते म्हणतात विचारा बरं कोणाला तरी, काय नाही आपण बघू, पुढे जाऊ. मग ते गाडीतले लोक सांगतात विचारा कोणातरी, आपण विचारतच नाही, आपल्याला एकदा अहंकार की नाही मला भेटूनच जाईल. मग कळतं की 15-20 मिनिटं झाले काहीच भेटलं नाही, मग आपण विचारतो. म्हणजे तिथे विनम्रता येऊन जाते की नाही आता विचारावंच लागेल बरं का.
म्हणजे ही विनम्रता आल्याशिवाय परमेश्वराकडनं सुद्धा बोध होत नाही. अहंतेचे मूळ सकंती उपडावे. दातृत्व परमेश्वर जेव्हा करतात तेव्हा आपण तिथे उपस्थित असलो तरी आपल्याकडनं ते घेता येणार नाही. अहंतेचे मूळ जोपर्यंत आपण काढत नाही, अहंकार जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत घेतेद्वार नुगडेची घेतद्वार आपलं उघडणार नाही. आणि म्हणून इथे 22 स्वामी सांगतात, सतेव काही जीवासी जाणणे असे सतेव जीव जाणू शकत नाही. परमेश्वर जेव्हा जाणवतील, येथून जाणविजे तै जाणिजे. येथून जाणविजे, जेव्हा आम्ही त्याला जाणवितो तेव्हाच त्याला ते लक्षात येतं, तेव्हाच त्याला तो बोध होतो. परमेश्वरे परमेश्वर जाणिजे. वचन काय आहे? परमेश्वरे परमेश्वर जाणिजे. मी जर का म्हणालो की माझ्यामुळे तुम्हाला देव कळाला, इथे वचन काय आहे? परमेश्वरे परमेश्वर जाणिजे. आम्ही फक्त निमित्त आहोत. आम्ही देव जाणून देण्याचं आम्ही प्रयत्न करतो. आमचा तो काय आहे? धर्म बुद्धीने धर्म सांगणे हा आमचं कर्तव्य आहे. पण तुम्हाला मुळामध्ये देव देवामुळेच कळत असतो. आम्ही किती चांगल्या भाषेत सांगितले तरी तुमच्या डोक्यावरून जाईल, आणि यदा कदाचित मी कठीण भाषेत सांगितलं तुम्हाला समजून जाईल. का? कारण की त्यावेळेला देवाची ती प्रवृत्ती आहे, देवे देव जाणिजे. एक जण म्हणाले की बाबा आम्ही तुमचं निरूपण ऐकायला लागलो आणि तेव्हा आम्हाला देव कळाला, आम्हाला तुमच्यामुळे देव कळाला. मी मनात म्हटलं नाही, परमेश्वरे परमेश्वर जाणिजे. यांचा जेव्हा योग आला त्यावेळी यांना निरूपण कानावर पडलं आणि परमेश्वराने त्यांना बोध दिला. म्हणजे ते जेव्हा निरूपण ऐकायला लागले, विनम्रता त्यांच्यामध्ये आली की आतापर्यंत आपल्याला काहीच माहिती नव्हतं, हे ज्ञान आपण कधीच ऐकलं नाही आणि देवाने आपल्याला हे ज्ञान दिलं, ऐकण्याची संधी दिली. ही विनम्रता त्यांच्यामध्ये आली आणि त्यावेळेला परमेश्वराने काय केलेलं आहे? त्यांना ते बरोबर बोधाचं दातृत्व केलं. परमेश्वरे परमेश्वर जाणिजे. तुमच्याकडे जर का कोणी निरूपण करायला येत असेल तर ते परमेश्वर त्यांना पाठवत असतात. तुम्ही म्हणता की आम्ही बोलवलं, परंतु तुम्ही बोलवल्याने काही होत नाही. तुम्ही जरी बोलवलं तरी ते आले पाहिजे, ते सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजे. आणि लक्षात घ्या, धर्म कार्यामध्ये सगळ्या गोष्टी जुळून येतात बरोबर, सगळ्या गोष्टी बरोबर चपलक बसतात. आणि आपण सोहळा संपल्यानंतर म्हणतो की सगळं कसं व्यवस्थित देवाने करून घेतलं. कितीतरी संकट आली असती, पाऊसच आला असता, काय झालं असतं, पण तसं काही झालं नाही. मग लक्षात येतं हे सगळं देवामुळे घडलं बरं का. नाही तर आपल्याकडनं काही शक्य नव्हतं. आपण कदाचित कोणाला सांगत नाही, बोलत नाही, पण मनातल्या मनात वाटतं की आपल्या कक्षेतलं काम नव्हतं बरं, हे देवाने घडवून घेतलं बरं का, हे आपल्याला त्याचा उमट होतो. तशा पद्धतीने तुमच्याकडे कोणी निरूपण सांगण्यासाठी येत असतील तर तो सुद्धा देवाचा मनोधर्म आहे. तुम्ही सुद्धा निरूपण ऐकायला येत असाल तो सुद्धा देवाचा मनोधर्म असतो, तुमची जोड असते. नाहीतर तुम्ही गावातल्या गावात असून सुद्धा निरूपणाला येऊ शकणार नाही. असं काहीतरी काम निघेल की माणूस तिथेच अडकून जाईल. इथे बाजूलाच घर आहे परंतु येता येणार नाही, कारण की कुठेतरी आपण ती जोड जोडलेली नसल्यामुळे परमेश्वराचा मनोधर्म आपण तिथे पोचावा असा नाही. मनोधर्म नाही अशातला भाग नाही, पण आपण सुद्धा अशा काही अडचणी सांगतो की त्याच्यामुळे काय होतं की परमेश्वराचा जरी मनोधर्म असेल, देवाची तर इच्छा आहेच, प्रवृत्ती आहेच, जीवाने धर्म कार्यामध्ये सहभागी व्हावं, पण आपला सुद्धा तो अनधिकार जो आहे तो आपण पुढे पुढे आणत असतो. त्याच्यामुळे अडथळे आपल्याला येत राहतात. अशा पद्धतीने स्वामी सांगतात हे सगळं का होतं बरं? जीवाचा माथा अनादि अविद्या असे. नेमकं धर्मकार्याच्या वेळेलाच आपल्याला इतर कामं कशी काही निघतात बरं? कधीच नाही. येणारे पाहुणे त्याच दिवशी कसे येतात? ते म्हणाले की आम्ही निरूपणाला निघालोच होतो बाबा, सगळी तयारी केली आणि तेवढ्याच दरवाजाची बेल वाजली, बघतो तर पाहुणे. आता कधी नाही येणारे पाहुणे आलेले. मग थांबावं लागलं आम्हाला, निघता नाही आलं. कसं काय बरं? त्याच वेळेला काय येतात? एक तास आधी का नाही आले, एक दिवस आधी का नाही आले, एक दिवस नंतर का नाही आले?
जीवाचा माथा अनादि अविद्या असे आपल्याकडे अनादि अविद्या आहे आणि त्या अनादि अविद्येवर अनेक प्रकारचे अनधिकार अयोग्यता खंती आपण जोडून ठेवली लावून ठेवलेली आहे। त्या गोष्टी अनधिकार अयोग्यता त्याच वेळेला बरोबर त्या उभ्या ठाकत असतात। आज उभ्या ठाकल्या आपल्या लक्षात आलं की आपल्या धर्मकार्यामध्ये अडथळा निर्माण झाला, लक्षात आलं की लगेच आपलं चिंतन सुरू झालं पाहिजे की असा हा अडथळा आपण जोडलेला आहे, हा जोपर्यंत आपण नासणार नाही तोपर्यंत तो नासल्या जाणार नाही। ते नासणार कोण आहे? परमेश्वर। मग परमेश्वराला विनंती करा आणि अशा प्रकारचा अडथळा भविष्यामध्ये मला येता कामा नये म्हणून देवा माझ्याकडनं त्या प्रसवाचं प्रायश्चित्त करून घ्या, त्या प्रसवाची चाल मोडून घ्या, तो अनधिकार अयोग्यता माझी नासा म्हणून देवाला प्रार्थना योग्य पद्धतीने करून योग्य सेवा दास्य घडवून ती प्रसवाची चाल आपली नासली तर पुढच्या धर्म कार्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही। आणि परमेश्वर जीवाला जाणविजे तै जाणीजे आणि देव जेव्हा जाणवून देतात, पण देव कधी जाणवून देतील? भटोबास म्हणतात स्वामींना देवा तुम्ही आम्हाला कधी सांगितलंच नाही, स्वामींना तुम्ही कधी आम्हाला विचारलंच नाही। कधी कधी स्वतः देव जाणवून देतात, तुम्ही नाही विचारलं तरी जबरदस्ती बसवून तुम्हाला सांगते। आणि कधी कधी ते महत्वाचं जरी असलं तरी सांगणारच नाही, कधी जोपर्यंत तुम्ही विचारत नाही तोपर्यंत सांगणार नाहीत। कधी कधी असं पण होतं। मग काही बाबतींमध्ये आपण आपली जिज्ञासा व्यक्त करायची आणि स्वामींना विचारायचं आपल्याला काही अडथळे आहेत काय आहेत वगैरे, त्याविषयी प्रार्थना करायची, स्मरणाविषयी प्रार्थना, ज्ञानाविषयी प्रार्थना ती देवाकडे आपण करावी, देवाला सांगावं, हे गोष्टी सांगितल्या पाहिजे। बाकीचं तुमचं घरादाराचं वगैरे काही सांगत बसू नका। परंतु इथे आपल्याला स्मरणाबाबत, सेवादासाच्या बाबत, ज्ञानाच्या बाबत, मार्ग अधिकरण भेटी सेवादासाच्या बाबत आपल्याला देवाला पुन्हा पुन्हा सांगावं लागेल, प्रार्थना करावी लागेल आणि परमेश्वर जाणविजे आणि मग परमेश्वर त्याची जाणीव करून देतात, त्याचं ज्ञान करून देतात। कधी कधी मला असे सुद्धा फोन येतात, ते म्हणे बाबा आम्हाला ते आमक प्रकरण ऐकायचं होतं आणि असं 2-3 दिवसा पहिलेच उल्लेख केला, मनामध्ये आला आणि लगेच तुमची रेकॉर्डिंग आली, त्याच्यात तोच विषय आम्हाला ऐकायला मिळाला। आम्ही एकदा नामाचे 10 टाय लावले होते आणि ते अनाउन्स केले की बाबा उद्यापासून सुरू होणार आहे, असं ते मेसेज वगैरे टाकले। तर एका व्यक्तीने फोन केला आणि ते एवढे रडले फोनवर, ते म्हणे मी चालू शकत नाही, जागेवरून उठू शकत नाही, काय नाही। मला 2-3 दिवसा पहिले असा उल्लेख झाला की मला नामाचे 10 टाय ऐकायचे, पण कोण माझ्याकडे येऊन कोण सांगणार मला, आणि मी कुठे जाऊ शकत नाहीये, जागेवरच आहे, मग काय करायचं? असं देवाला प्रार्थना केली, हे केलं, परंतु ते शक्यच नाहीये। आणि आज तुमचं मेसेज बघितला की नामाचे 10 टाय उद्यापासनं, ते एवढं रडू आलं म्हणे मला, देवाने बसल्या ठिकाणी माझी सोय केली आणि पूर्ण नामाचे 10 टाय त्यांनी रोज जे निरूपण होत होते ते ऐकले फोनवर आणि त्यांना समाधान लाभलं। म्हणजे देवाकडे तुम्ही या प्रार्थना करा, देव हे सगळं द्यायला बसलेले आहेत, हे लगेच देतील देव तुम्हाला। पटकन तुमचा मनोधर्म जो आहे परमेश्वर जाणतील आणि तुम्हाला ते प्राप्त करून देतील। आमच्या निळभट्टांकडे आता काही शिल्लक नव्हतं देवाचं पूजन करावं, पण त्यांच्या मनामध्ये तेच चालू होतं की देवाचं पूजन करायचंय, पूजन करायचंय। घरातनं एक कपडा तुकडा सुद्धा घेऊन आलेले नाहीत, जे अंगावर कपडे आहेत त्याच्या निशी ते निघालेले आहेत। आता पूजन कसं काय शक्य आहे? आणि ते पण अलंकाराने स्वामींचं पूजन करायचंय, फुलं लागतील तर फुलांसाठी पण तर पैसे लागतील, काहीच नाही त्यांच्याकडे, पण देवाने त्यांचा मनोधर्म पूर्ण केला। एक नव्हे तर 2 पूजा त्यांच्याकडनं करवून घेतलेल्या आहेत। आपला मनोधर्म जो आहे, आपली जी काही तळमळ आहे ती देवापर्यंत आपल्याला पोहोचवता आली तर मग येथोनी जाणविजे, स्वामी जाणवून देतात, ज्ञान देतात, बोध देतात। तै जाणीजे, तेव्हाच तर तुम्हाला कळेल। स्वामी काय म्हणतात बाईसांना, आम्ही जेव्हा जीवाला ज्ञान देऊ तेव्हा त्याला कळेल की हे परमेश्वर आहेत। आपल्याला जर का आत्ता स्वामी भेटले तर कळेल का आपल्याला हे स्वामी आहेत म्हणून? नाही, आपण काही पण म्हणू त्याला, त्या व्यक्तीला, आणि नंतर मग आपल्याला सूचित होईल किंवा काहीतरी जाणीव होईल, परमेश्वर जाणून देतील, तेव्हा मी तुला भेट दिली काल,
मग लक्षात येईल, मग दुःख करू. पण ज्ञान नसेल आणि देवाने जाणवूनच नाही दिलं तर कशाला कळेल आपल्याला. जीवाचा माथा अनादि अविद्या असे. जीवाच्या माथ्या म्हणजे जीवाकडे अनादि काळापासून अविद्या आहे. त्याच्यामुळे जीवाचं जे काही अधिकार आहेत ना ते बांधले गेलेले आहेत सगळे. ते अधिकार जसं तुम्ही म्हणता की तो व्यक्ती हुशार आहे पण ते घराच्या कामात एवढे अडकून गेले ते, नाही तर ते पोथीला आले ना ते खूप हुशार आहेत, लगेच लीळा पाठ होते हे होते, पण ते घराच्या याच्यात अडकून गेले म्हणजे बांधल्या गेलेला आहे. तशा पद्धतीने इथे जीव जो सर्वाधिकारी आहे पण सर्वाधिकाऱ्याला अडचण कुठे येते, ते अविद्येची अडचण आहे. त्या अविद्येने त्याला बांधून टाकलेला आहे. म्हणून त्या जीवामध्ये नेहमी विचार कुठले येतात, आध विचारच येतात. आधमती अधरती अधगती त्याच्यामध्येच तो जीव अडकून राहतो. ऊर्ध्वमती ऊर्ध्वगती ऊर्ध्वरती असं खूप कमी होतं. म्हणून जर का तुम्ही त्याच विधींच्या कक्षेमध्ये राहिलात तर विधी पाठी विधी विधी पाठी विधी लगेच घडत राहतात. आता मी या भागामध्ये माझं निरूपण असतो ना, मग काही लोक मला वारंवार याही पोथी देतात त्याही पोथी देतात त्याही पोथी देतात, म्हणजे त्यांचा तो बरोबर काय आहे, विधी पाठी विधी त्यांना बरोबर घडतं आणि त्यांना प्रत्येक निरूपणाला यायला मिळतं. म्हणजे माझंच निरूपण असं नाही, इथे कुठे कोणाचंही निरूपण असेल की त्या निरूपणाला ते बरोबर पोहोचतात, निरूपण ऐकतात, श्रवण करतात, म्हणजे तो एक लिंक लागली त्यांची. आणि जर का एखादी व्यक्ती जातच नसेल तर त्यांचं कधीच जाणं होत नाही बरं का. ते म्हणतात आमचं काही जाणं होत नाही जाणं. आणि एखादी व्यक्ती जाण्याचा व्यासंग लागला तर त्यांना परत ते बघतात आता पुढे पुढे पोथी आहे का, आपल्या 2-3 दिवस जाता येईल, ऐकता येईल. म्हणजे विधी पाठी विधी आपले घडत राहतात. सर्वज्ञ म्हणतात श्री प्रभूंच्या केळी क्रीडा देखिल्या आणि महात्म्याची चेष्टा देखिल्या. ऐसे येड विचारिता तव काही अनसारिके न दिसेची होय. स्वामी भटोबासांना म्हणतात, मग बाईचा जेव्हा घागरा बांधतात ना तेव्हा म्हणजे भटोबासांना ओरडतात, तेव्हा भटोबासांना एवढं मात्र एक गोष्ट लक्षात येते की आपण चुकीचं बोललेलो आहोत. भटोबा बाईसांना काही बोललेल्या नाहीत नंतर, परंतु भटोबासांच्या हे लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलेलं आहे. हे जे आपण बाईसांनी जे सांगितलं, भटोबासांनी जे दादोस आणि स्वामींची सरी केली ती बरोबरी आपण केली, ते खरोखर चुकीचं केलं बरं का. बरोबरी म्हणजे हे आपल्याकडनं ते तोंडातनं शब्द निघाले वगैरे वगैरे बोललो आपण, पण आपलं जे काही म्हणणं आहे, मांडणं आहे, मत आहे ते अतिशय चुकीचं आहे. भटोबासांच्या लक्षात आलं आणि मग स्वामी म्हणतात श्री प्रभूंच्या केळी क्रिया देखिल्या आणि महात्म्याच्या चेष्टा देखिल्या. श्री प्रभूंच्या खेळ क्रीडा तुम्ही बघितल्या आणि दादोसांच्या चेष्टा म्हणजे उगाचच रिकामे काम तुम्ही ते पण बघितलेले आहेत. ऐसे येड विचारिता तव काही अनसारिक न दिसेची होय. म्हणजे तुम्हाला दोन्हीचा विचार करा बरं, दोन्हीचं चिंतन करा. दादोसांचं वागणं आणि श्री प्रभूंच्या लीळा दोन्हीचं चिंतन करा. तुम्हाला दोघांमध्ये काहीच वेगळं दिसलं नाही का, आहे ना. दोन पदार्थ, समजा शिराच आहे किंवा खीर आहे, खीर दोन व्यक्तींनी बनवलेली आहे, दोन्हीच्या चवीत काही ना काही फरक असेल की नाही. बनवण्यात फरक असणार, चवीत फरक असणार, दिसण्यात फरक, काही ना काही फरक हा असणारच आहे. तसं इथे तर जीव आणि परमेश्वराचा आहे. दादोस जीव आहेत, ते पण बोधवंत नाहीत, आणि श्री प्रभू परमेश्वर अवतार आहेत. दोघांच्या वर्तनामध्ये तुम्हाला काहीच फरक दिसत नाही का. मग भट विचारू लागले आणि भटोबास चिंतन करायला लागले. तेव्हा गोसाव्यांच्या आगाध लीळा देखती. स्वामींच्या लीळा जेव्हा त्यांनी आठवल्या तेव्हा त्या कशा दिसल्या, आगाध. म्हणजे त्या लीळा आठवत असताना श्री प्रभूंच्या लीळे मागचं उद्दिष्ट लक्षात यायला लागलं त्यांच्या, की श्री प्रभूंच्या ज्या काही खेळ क्रीडा लीळा आहेत ते उगचच नाहीये, उगचच वेडे करत नाही, ते उगचच घरोघरी जात नाही. त्याच्या मागे काहीतरी परमेश्वराचा विशेष मनोधर्म आहे आणि त्या आगाध लीळेंची त्यांना काय झालेली आहे, कुठेतरी बोध झाला त्यांच्या अंतःकरणामध्ये. त्या लीळा अशा त्यांना वेगळ्या वाटल्या आणि दादोसांच्या कुचित चेष्टा देखती.
दादोसांच्या कुचित, कुचित म्हणजे जे उचित नाही ते, उचित म्हणजे चांगलं आणि कुचित म्हणजे वाईट, अशा प्रकारच्या चेष्टा म्हणजे दादोसांचं वर्तन बघितलं की त्यांच्या लक्षात आलं की पवित्र्याच्या वेळेला काय झालं, मी स्वामींसाठी वस्त्र घेतलं, दादोसांनी स्वतःला वाहून घेतलं आणि तेच वस्त्र मग स्वामींना जाऊन वाहिलं. हे म्हणजे असं कसं काय वागले, ते भटोबासांच्या लक्षात होतं ते. आणि आता त्याचं चिंतन झालं की नाही, यांच्या वागण्यात त्यांच्या वागण्यात फरक आहे. दादोसांच्या बाबतीत त्यांचं अजून एक लक्षात आलं असेल की पहिल्या भेटीमध्ये ते दादोस त्यांना म्हणाले, स्वामी आमचे गुरु आहेत, त्यांचा प्रसाद तुम्ही खायचा नाही, तुम्ही आमचा प्रसाद खायचा, स्वामींचा प्रसाद आम्ही खाणार, आम्ही स्वामींचे शिष्य आहोत, तुम्ही शिष्य नाही आहात, असं पण त्यांनी सांगितलं होतं. आणि तो प्रसाद भट्टोबासांच्या लक्षात आला की मी पण खाल्ला आणि त्या प्रसादामुळे मला काही चुकीचं काहीच घडलं नाही, उलट चांगलंच झालं, आनंदाचा संचार झाला. हे दादोसांनी त्यावेळेस सुद्धा स्वामींपासून लांब मला ठेवलं होतं, इत्यादी प्रकारे दादोसांच्या चुकीच्या वर्तन ते त्यांच्या लक्षात यायला लागलं. आणि श्रीप्रभूंच्या आगाध लीळा ज्या जीवाच्या भल्यासाठी म्हणून सुरू आहेत हे लक्षात आलं. दादोसांचं वागणं हे आपल्या भल्याचं नाहीये, श्रीप्रभूंच्या लीळा मात्र आपल्या भल्याच्या आहेत हे त्यांच्या लक्षात आल्या. आणि स्वामी म्हणतात, श्रीप्रभू ते आत्मा राम, श्रीप्रभू ते निर्गुण ब्रह्म, श्रीप्रभू ते नित्यमुक्त वस्तू. श्रीप्रभू कसे आहेत, आत्मा राम म्हणजे स्वतःमध्ये रमणारे. श्रीप्रभू ते निर्गुण ब्रह्म आहे म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, रजतम निर्गुण आहेत ते, असे निर्गुण ब्रह्म आहे. आणि व्यापक आहे, अवघ्या पूर्ण त्या परिसरामध्ये श्रीप्रभूंचं लक्ष आहे. कुठेही काही घडतं तिथे श्रीप्रभू लगेच उपस्थित होत असतात. आणि श्रीप्रभू ते नित्यमुक्त वस्तू आहे, नित्यमुक्त वस्तू आहे. आणि दादोस कोण आहेत, जीव आहेत, ते बंधयुक्त आहेत, परमेश्वर नित्य मुक्त आहेत. आणि महात्मा तो एक जीव आहे. दादोस कोण आहेत, हे जीव आहेत. श्रीप्रभू परमेश्वर अवतार आहे आणि दादोस हे एक जीव आहेत. जैसे अनेक जीव, जसे इतर जीव आहेत ना, तसेच दादोस सुद्धा जीव आहेत. जीव विषम परमेश्वर सम. जीवाचं वागणं कसं आहे, विषम आहे आणि परमेश्वराचं वागणं कसं आहे, सम आहे. सगळ्यांना समदातृत्व आहे परमेश्वराचं. भटोबास मुख्य करून सगळ्यांना ज्ञानदान देतात स्वामी. असं म्हणत नाही की तुझा अधिकार कमी आहे तू बाहेर जा म्हणून, सगळ्यांना समान देतात. फक्त जीव कसा आहे, घेताना भटोबासांकडे जास्त ज्ञान येतं, बाईसांकडे महादाईसांकडे जास्त ज्ञान येतं, बाकीच्यांकडे नाही येत. म्हणजे घेण्याची जी क्षमता आहे ती जीवाची कमी जास्त आहे. दादोस जे आहेत ते दादोस देवाकडनं काहीच घेत नाहीत, ब्रह्मविद्या ज्ञान नाही घेत, मार्कंड घेत नाहीत, काळगोटे घेत नाहीत, सारंग पंडित ज्ञान घेत नाहीत. ती त्याच ठिकाणी माहिमभट्ट घेतात, भटोबास घेतात, महादाईसा घेतात, दायंबास घेतात. म्हणजे परमेश्वराचं दातृत्व सगळ्यांसाठी समान आहे, परंतु घेण्याचं आपले जे द्वार आहेत ते प्रत्येकाचे प्रमाण कमी कमी आहे. आपण जेवायला बसलो तर वाढणारा सगळ्यांना समानच वाढतो की नाही, पण आपण 2 चपाती खाल्ली की पोट भरलं. आपल्या बाजूची व्यक्ती आहे ते किती खातात, 3 चपात्या खातात. आम्ही आश्रमात होतो, आश्रमाची पुरणपोळी माहिती आहे तुम्हाला, आश्रमाची पुरणपोळी मोठी असते. मी जेमतेम अर्धी पुरणपोळी खायचो. माझ्या बाजूला जो व्यक्ती असायचा पोरगाच होता, त्याचा आहार चांगला होता, तर तो 3 पुरणपोळ्या खायचा आणि मी तर हपकूनच जायचो. 3 पुरणपोळ्या तो खायचा. मग आम्हाला वाढतं तर सगळ्यांना सेमच, मार्गामध्ये असं कमी जास्त वाढणं नाही, पाळं म्हणजे पाळं असतं. परंतु मी घेताना कमी खातोय, तो ग्रहण करताना तो जास्त ग्रहण करतो, त्याचा आहार चांगला आहे. माझी ती क्षमता कमी आहे, त्यांची ती क्षमता चांगली आहे. सेवा सगळ्यांना समान दिल्या जाते. माझ्याकडनं एखाद्या सेवा कमी घडेल, एखादा दुसरा व्यक्ती असेल त्याच्याकडनं सेवा जास्त घडेल. पोथी निरूपणामध्ये बाबा सर्वांना समसमानच पोथी सांगतात, मामाजी सर्वांना समसमानच पोथी सांगतात, अधिकरण कुठलेही. परंतु प्रत्येकाचं घेण्याचं द्वार कमी अधिक आहे. कोणी निरूपण ऐकताना घरी रमून जातं, निरूपण मधलं गेलं. कोणी दरवाज्यातनं बाहेर बघत राहतं, कोणी आलं गेलं की त्यांचं लक्ष तिकडे राहतं.
कोण आलं कोण गेलं. इथे ज्ञान आलं आणि गेलं, पण आपण बाहेरचीच माणसं बघत राहिलो. काय मिळालं त्याच्यातनं? कोणीतरी बाहेर आलं आणि बाहेरून तिकडच्या तिकडे निघून गेला, आपण त्याच्याकडेच बघत राहिलो. तो नाही गेला. आपण जे सांगता सांगता ऐकता ऐकता जे निरूपण चालू आहे ते निघून गेलं ना डोक्यावरून. मग त्यांना विचार आता काय सांगितलं, त्यांना काही सांगता येत नाही. अशा पद्धतीने आपल्या अनधिकार जो आहे हा प्रत्येक वेळी अनधिकार नसतो बरं का, आपला अधिकारच असतो. पण आपलं आदमती आदगती आदरतीमुळे आपल्या त्या आपण अधिकाराचं सुद्धा काय करतो, चुकीचा उपयोग करतो. दूध चांगलंच आहे, दूध वाईट नाही, अधिकार चांगला आहे, पण त्याचं बासुंदी बनवताना आपण काय केलं, ते बुडाला लागली ना बासुंदी, म्हणजे काय झालं, करपट वास यायला लागला. दुधाचा काही दोष आहे का त्याच्यात? अधिकार चांगला आहे, पण ते बनवता नाही आला आपल्याला बरोबर, लक्ष देता नाही आला आपल्याला. तशा पद्धतीने अधिकार चांगला आहे, पण त्याचा उपयोग घ्यायचा आहे आपल्याला, पण तो घेता नाही आला आपल्याला. आपण घरी मस्तपैकी झोप काढली, कारण ही वेळ झोपेची आहे ना. चांगलं आता जेवण वगैरे झालं, आता परत पावसाचं वातावरण आहे, अशा डोळा उघडतो का? एकदा झोपलं की एकदम चांगली झोप लागते, आणि त्याच्यात प्रवचन ठेवलं है ना. या आमच्या झोपेच्याच वेळेला निरूपण ठेवलं बाबांनी. मग आता डोळा उघडेल का आपला? मग आता काय महत्वाचं आहे, निरूपण की झोप? झोप महत्वाची आहे बरं, झोप महत्वाची आहे. आपल्या आदमती आदगती आदरतीमुळे आपल्याला झोपच त्याच वेळेला महत्वाची वाटते. असं वाटतं की नंतर मग बघू निरूपणाचं. परंतु ऊर्ध्वमती ऊर्ध्वगती ऊर्ध्वरती असेल तर मग त्यावेळेला मात्र आपल्याला निरूपण महत्वाचं वाटणार आहे. अशा पद्धतीने श्री प्रभू, जीव कसा आहे, जीव विषम आहे आणि परमेश्वर सम आहे. परमेश्वर सगळ्यांना समदातृत्व करतात. जीवानी बांधावे आणि सोडावे, ऐस्या जीवा ते श्री प्रभू मोकलती. म्हणजे जीव जे कर्मबंधनामध्ये अडकलेले आहेत, अविद्या बंधनामध्ये, अशा जीवांना श्री प्रभू मोकलती. म्हणजे प्रतिदिनी 60 जीवांच्या अविद्या छेद श्री प्रभू करतात, असा उल्लेख महानुभाव शास्त्रामध्ये येतो. प्रतिदिनी 60 जीवांचा अविद्याछेद श्री प्रभू करत होते असं बोलल्या जातं. त्याची जीव मुंचती की, म्हणजे अशा परमेश्वराच्या क्रियेमुळेच जीव या दुःखापासून मुक्त होत असतात. बाई जीव जीवा काही होती, परमेश्वर एक सोडविता. जीव जीवा काही होती, जीवाकडनं जीवाचं काही होऊ शकत नाही. कोणी कोणाला बंधनातनं सोडवू शकत नाही, मृत्यूपासनं वाचवू शकत नाही, संकटापासनं वाचवू शकत नाही. परमेश्वर एक सोडविता. परमेश्वर एकमेव जगामध्ये असे आहेत की जे आपल्या दुःखापासनं कायमस्वरूपी सोडवू शकतात. कवणे करणे मुंची जेना, एके परमेश्वरे विन. एका देवाशिवाय तुम्हाला आम्हाला कोणीही मुक्त करू शकत नाही. विज्ञान किती देव मानत नसले तरी ते काय म्हणतात, आता आमचा शेवटचा प्रयत्न आम्ही केला, आता आमच्या हातामध्ये काही नाही. मग तुमचे हात कुठे जोडले जातात? मग डॉक्टरकडे हात जोडत होते मगासपर्यंत, आता कुठे हात जोडतो आपण? लगेच मंदिरात आलो आपण, विडा ठेवा देवाला वगैरे. म्हणजे आता डॉक्टरच्या हातात काही नाही, आता कोणाच्या हातात आहे? आता देवाच्या हातात नाही, देवाच्या हातात तर आधीपासूनच आहे सगळं. आपल्याला वाटतं की डॉक्टरांच्या हातात आहे, आपल्याला वाटतं की यांच्या हातात आहे, त्यांच्या हातात आहे वगैरे, ह्यांच्यामुळे काम होईल, त्यांच्यामुळे काम होईल, असं काही नाही. जीवाकडनं जीवाचं कुठलंही काम होत नसतं. सगळी आपली जी काही चांगली कामं आहेत ती परमेश्वराशिवाय होऊ शकत नाही. दैवराटीच्या बाबतीमध्ये सांगतो, हे सगळं देवामुळे घडत असतं, देवाच्या मनोधर्माने घडत असतं. आणि परमेश्वर जाणविती तै जाणीजे, तसं बाईसा म्हणतात, बाई देवा बाबा घडविती तरी घडे. म्हणजे देव जेव्हा घडवतात या गोष्टी तरच या गोष्टी घडत असतात, अन्यथा सगळ्याच गोष्टी अशा सहज घडणं शक्य नाही. दैवराटीमध्ये एवढे अडथळे जोडलेत आपण, परंतु सहज जेव्हा घडतात तेव्हा ते अडथळे देवाने नासवून घेतलेले असतात, म्हणून ते घडतात.
स्वामी म्हणतात कवणा एका अंताची सवडी वज्र कीटकी लागली असे. वज्र कीटकीचा दृष्टांत आपण घेतो आहोत. या दृष्टांताची लापणिक आपण बघूया. बंदची न नसे बंदची न फिटे दोन्ही पाठ आलेले आहेत. मा अविद्या काही नासेल म्हणजे बांधली गायीचा दृष्टांत आपण बघितला की ती सुटण्यासाठी म्हणून त्या खुंटा भवंतीच फिरते. त्याच्यामुळे काय होतं, तेने तियेचा गळा अधिकाची आवळे म्हणजे अजून तर गळा आवळला जातो. हे साधारण बंद आहे. हा गळ्यात तिला दोर बांधलाय हा का साधारण बंद आहे. इथे सांगतात हे साधारण जर का बंद नासत नाही. मा अविद्या काही नासेल अविद्या नासू शकते का? अविद्या अजून मोठा बंद लागलेला आहे. तुम्ही तुमचं छोटं बंद सोडून बघा बरं. आम्ही म्हटलं का निरूपणाला का नाही आलं म्हणजे भावात त्याच वेळेला आमच्या घरी पाणी येतं. म्हणजे ते पाणी काय झालं, आता पाणी भरणं हे काय झालं आपल्यासाठी बंद झालेला आहे. तो नाही भरलं तर इथे आपल्याला काय महत्वाचं वाटलं, पाणी भरणं महत्वाचं वाटलं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या छोट्या गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या झालेल्या आहेत आणि ते आपल्यासाठी बंधनकारक झालेलं आहे. ते केलेच गेलं पाहिजे. नाही केलं तर चालणार नाही. ती गोळी घ्यावीच लागते मला, आहे ना. ब्लड प्रेशरची गोळी, शुगरची गोळी, हे काय झालं बंद तयार झाले. ते करावंच लागतं. एखाद्या विशेष बंधन नाही केलं तरी चालेल पण ती गोळी मात्र न चुकता रोज घ्यावी लागते मला. म्हणजे हे बंधन. आता तुम्ही विचार करा दिवसभरातले कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची बंधन आहेत आपल्याला लागलेली. आणि हे जर का साधारण बंद सुटत नाही तर अविद्या बंद सोडायचा आपल्याला. तो कधी निघेल बरं आपला, तो तर दिसत सुद्धा नाही आपल्याला. मग जैसा वज्र कीटकीचा, जसं वज्र कीटकीचा दृष्ट सांगला. वज्र कीटकी म्हणजे एक प्रकारे कॅन्सरच. हा कॅन्सरचाच दृष्टांत आहे. हा स्वामींनी 800 वर्ष आधी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला वाटलं की कॅन्सर कधीच आमच्या कानावर नव्हते, आता आता कॅन्सर ऐकायला मिळायला लागलं. परंतु इथे 800 वर्ष आधी कॅन्सरचा दृष्टांत स्वामींनी आम्हाला सांगून ठेवलेला आहे. कवणा एका अंताची सवडी वज्र कीटकी लागली असे. अंताची सवडी, अंत म्हणजे आतडी, त्याच्या सवडी म्हणजे सांधेमध्ये कुणाला तरी वज्र कीटकी नावाचा जो आजार आहे तो झालेला आहे. त्याचं काहीतरी फोड आलेला असेल, गाठ आलेली असेल. ते आगी जळेना पाणी बुडेना, ते आगी जाळीता जळेना. ते आगीने जर का जाळलं, काय आगीने जाळणं म्हणजे आता जाळतात ना, काय म्हणतात त्याला, केमो म्हणतात का, केमो म्हणतात त्याला. म्हणजे आगी जाळीता जळेना. केमो दिला तर तेवढ्या पुरतं तेवढं ते शांत राहतं. एका विशिष्ट वेळाने परत ते उद्भवतं. त्याचे सगळे जंतू मरत नाहीत. म्हणून सांगितलं आगी जाळीता जळेना. पाणी बुडेना, पाण्यामध्ये पण ते बुडून मरावं तर तसं पण होत नाही. शस्त्रे छेदेना, शस्त्राने जर का त्याला त्याचं काढून टाकलं वगैरे, ती गाठ काढून टाकली वगैरे तर ते शस्त्रे छेदेना म्हणजे ती गाठ तर निघाली पण त्याच्यामध्ये असलेले जंतू जे आहेत आतमध्ये ते तसेच राहतात. घनवरी पीटिता परी मरेना, किती काही जरी केलं, घन जरी परी जरी पिटलं, ठोकठाक जरी केली तरी सुद्धा ते जंतू मात्र सगळे मरत नाही. एक दोन जंतू तिथे असतातच. सांडसवरी तोडिता परी तुटेना, जर का पकडेने तोडू म्हटलं वगैरे सगळं हे तरी सुद्धा ते तुटत नाही. कवणीची रोगू नेणे, आता जेवढ्यांना दाखवलं ते कवणीची रोग नेणे. कोणालाच नाही माहिती झालं काय नेमकं, आम्ही पहिल्यांदाच बघतोय असं. अधिका दुःखची होय, कोणाला, त्या ज्याला झालंय त्याला पण दुःख होतं आणि त्याचे जे नातलग ओळखीचे त्यांना सुद्धा दुःख होतं. एखादा एकू रोगू जाणे परी उपाव नेणे, रोगू जाणे होय कॅन्सर आहे, हे उपाय, त्याला रोग माहिती आहे, याच्यावर उपाय काय, तो म्हणतो उपाय मला नाही माहिती. आजार मला माहिती आहे पण उपाय नाही माहिती. एखादा एक उपाव जाणे परी रोगू नेणे, एखाद्याला उपाय माहिती आहे पण त्याला हे नाही माहिती की आजार तोच आहे का. मला ज्याचा उपाय माहिती आहे, माझ्याकडे एक औषध आहे पण ते ह्याच्यावर चालतं की नाही चालतं मला माहिती नाही. ते जो रोग सांगितला, आजार सांगितला तो हाच आहे का नाही हे मला माहिती नाही. एकाकडे औषध आहे तर रोग माहिती नाही, एखादा रोग माहिती आहे तर त्याच्याकडे औषध नाही.
एखादा एकू जाणता ये, एखादा जाणता येतो. तो जाणता का म्हटलं त्याला? कारण की तो रोगही जाणे आणि उपायही जाणे, त्याला दोन्ही माहिती आहे. रोगही माहिती आणि उपाय सुद्धा माहिती आहे. तो तया ते अपय पाजी. अपय म्हणजे त्या जे जंतू आहेत त्याचे आजाराचे, त्या जंतूंसाठी ते अपय आहे. म्हणजे ते पिल्यानंतर ते जंतू मरून जाणार आहेत, ते अपय त्यांच्यासाठी आहे. आणि ते अपय पाजल्यानंतर तेने ते चढफडवणी मरे. कोण? ते जंतू मरतात सगळे. असं म्हटलं जातं आता पण की आणि ते जाणते ते जे आहेत तेने ते चढफडवणी मरे. ते जे जंतू आहेत ते मरून जातात. हा दृष्टांत स्वामींनी सांगितला. तैसे जीवासी अनादि अविद्या लागली असे. अनादि अविद्येवर दृष्टांत आहे. अनादि अविद्या ही आपल्याला वज्रकिटकीनुसारच लागलेली आहे, कॅन्सर सारखी लागलेली आहे. आज तुम्ही आम्ही सगळे कॅन्सरनी, म्हणजे सगळ्यांना आता कधी काळी कॅन्सर ऐकायलाच मिळत नव्हतं. क्वचित ऐकायला मिळायचं की कोणातरी कॅन्सर झाला. आता कोणाला काही ऍडमिट केलं कॅन्सर निघाला. आपल्याला सगळ्यांना कॅन्सरचं टेन्शन आहे की नाही? आहे की नाही? कॅन्सरचं आपल्याला इतकं टेन्शन आलेलं आहे. परंतु लक्षात घ्या, या कॅन्सर सारखीच ही अविद्या पण आहे. कॅन्सर झालं तरी काही अडचण नाही. कॅन्सर होईल नाही होईल वगैरे तो भाग सोडा. कॅन्सरचं टेन्शन नका घेऊ. टेन्शन अविद्येचं घ्या. कॅन्सर तर फक्त या जन्मापुरताच मर्यादित आहे. हा जन्म संपला की संपलं कॅन्सर. परंतु अविद्या मात्र अनादि काळापासून लागली, ती नासायलाच तयार नाहीये. विशेष ज्ञानाला जावं लागेल आपल्याला. विशेष ज्ञानाच्या शेवटी, विशेष ज्ञानामध्ये पण अविद्या नासत नाही. विशेष ज्ञानाची परिपूर्णता झाल्यानंतर जेव्हा तो जीव प्राप्तीला योग्य होतो, तेव्हा प्राप्तीला नेत असताना अविद्येपासून जीवाला वेगळं केलं जातं. तोपर्यंत तो जीव अविद्ये वेगळा होत नाही. हे जे अविद्या नामे कॅन्सर लागलेला आहे, किटकी लागलेली आहे, आपण त्याची काळजी केली पाहिजे, है ना. आपण काय करतो? कोणी सरल्यानंतर पात्र घालतात. कशासाठी घालतात माहिती तुम्हाला? पात्र का घालतात? काय घालतात बरं? प्रतदेहाचं नरक नासण्यासाठी. एकच नरक आहे. किती वर्षाचं आहे? 12 ते 92 वर्षाचं नरक आहे ना. एका नरकाची व्यवस्था केली. असे 16 प्रकारचे नरक आहेत. आत्याचं काय? आपण फक्त एकच नरक चुकवलं, नासलं. असे 16 प्रकारचे नरक, एकूण 13 भेदी नरक आहेत. आणि त्या 13 भेदीमध्ये मग चलद्रूप, स्थावर आणि नित्य नरक हे अजून 3 नरक जर का जोडले, असे 16 प्रकारचे नरक आहेत. त्या नरकाचं काय? एक तर समस्या आपण घालवली, दुसरीचं काय, तिसरीचं काय? जसं पाऊस आला, एका खिडकीला आपण कागद लावला, पण इथे खिडक्या 5 आहेत. मग प्रत्येक खिडकीला तुम्हाला संरक्षण द्यावं लागणार आहे. तुम्ही म्हटले आम्ही चपाती आणतो, मग भाजीचं काय, भाताचं काय, डाळीचं काय? सगळं आणलं, पत्रावीस नाही. आपल्याला सगळ्या समस्या सोडवता आल्या पाहिजेत. नरक चुकवायचं म्हणजे 1-2 नरक नाही चुकवायचे, आम्हाला 16च्या 16 नरक चुकवायचे आहेत. हे आपण छोट्या मोठ्या सर्दी, ताप, पडसं काय घेऊन बसलेलं आहे. कोणी म्हटलं मला खोकलाच आहे, कोणी म्हणतं आमचं ते पाठच दुखते, कंबरच दुखते, डोकंच दुखतं. हे खूप छोटे मोठे दुखणे आहेत. हे जे 16 प्रकारचे नरक आहेत, अविद्या आहे, हे सगळ्यात मोठं टेन्शन आपल्याला असलं पाहिजे. आणि हे नासण्याचे उपाय आहेत. परत इथे काय सांगितलं? एखादा एकू रोगू जाणे, उपाय नेणे, उपाय जाणे, रोगू नेणे. आपण खऱ्या अर्थाने आपण सगळे जाणते आहोत की आपल्याला रोगही माहिती आणि त्याचा उपाय पण माहिती. रोग माहिती, अविद्या वगैरे 16 वेदी नरक हे सगळे रोग आहेत आपले. कर्म हे सुद्धा आपले आजार आपल्याला माहिती आहेत. आणि उपायही आपण जाणतो, आपण जाणकार आहोत. काय उपाय आहे याचा? अनुसरण हा त्याचा उपाय आहे. परमेश्वराने सांगितल्या विधीचं अनुकरण करणे, जाणीवपूर्वक नामस्मरण, जे जे काही देवाने सांगितलेलं आहे आचार प्रकरणामध्ये ते सगळं करणं हा त्याच्यावर उपाय आहे. आणि आपल्याला ते सगळं माहिती आहे. आणि एरवी तरी आयुर्वेदाचे जे काही उपाय आहेत ना, ते संस्कृत मध्ये लिहिलेले श्लोक आहेत.
आमच्या स्वामींनी जे उपाय सांगितले ते मराठीमध्ये सांगितलेले आहेत, जे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वाचायला सोपे आणि समजायला पण सोपे सांगितलेले आहेत. अशा प्रकारचे हे जे काही अविद्या आहे ते जीवासी अनादि अविद्या लागली असे अनादि काळापासून लागलेली आहे. ते फिटावया जीव अनेक उपाय करी, ते फिटण्यासाठी जीव अनेक उपाय करतो. हे उपाय कर ते उपाय कर, तेने अधिका नरकची होती, त्याच्यामुळे अधिक नरकच होतात. मग परमेश्वर कृपा शक्ती करुनी फेडिती तै फिटे. मग परमेश्वर स्वतः कृपा शक्ती करुनी विशेष ज्ञानाच्या शेवटी ते अविद्या नासतात, तेव्हाच ती अविद्या नासल्या जात असते. एरवी परमेश्वराशिवाय कुणीही आपल्याला अविद्येच्या वेगळा करू शकत नाही. श्री प्रभू जे लीळा क्रीडती ते दवा, कवणाही जीवा क्षणेपर्यंत ही अनुकरवे ही ना. म्हणजे श्री प्रभू जे करतात ते कुठलाही जीव त्या लीळा करू शकत नाही. जीव सामान्य आहे आणि परमेश्वर जे आहेत ते जीवापेक्षा वेगळे आहेत. ऐसे गोसावी निरूपण केले आणि 5 प्रकरणे निरूपिली. 5 प्रकरणे म्हणजे अन्य व्यावृत्ती, युग धर्म, विद्या मार्गादी असे काही 5 प्रकरण बटोबासांना स्वामींनी निरूपण केले. त्याच्यामध्ये संहार, संसरण, अन्य व्यावृत्ती, युग धर्म आणि विद्या मार्ग असे 5 प्रकरण स्वामींनी त्यांना निरूपण केलेले आहेत. आणि भटा ते बिढारा पाठविले. आता तुम्ही मुक्कामाच्या स्थळी तुम्ही जा असं सांगितलं. स्वामी म्हणतात बिढारा जा. महात्मा वाट पाहत असेल, दादोसांची तिकडे हे चालू असेल, थोडस तगमग चालू असेल की स्वामींनी ह्यांनाच का बोलवलं, मला का नाही बोलवलं, मी मोठा आहे, मी याचा गुरु आहे, अमका आहे टमका आहे. स्वामींनी त्यांनाच बोलवलं. जसं आता तुम्हाला इथे सगळे बसलेत आणि एकाच व्यक्तीला बोलवलं नाव घेऊन की तुम्हालाच बाबांनी बोलवले तिकडे. बाकीच्यांच्या डोक्यात काय चालू राहील, कशाला बोलवलं, काय बोलवलं, आम्हाला का नाही बोलवलं, त्यांना एकट्यांनाच कसं काय बोलवलं, असं आपल्या मनामध्ये विचार चालू राहतील. दादोस थोडेसे कसे आहे, भटोबासांविषयी ते जळतात थोडस की स्वामी यांना जास्त मानपान देतात भटोबासांना, मला त्यापेक्षा कमी देतात, किंवा भटोबासांना मी निमित्त आहे तर भटोबासांनी माझं ऐकलं पाहिजे देवाचं ऐकण्यापेक्षा, असं त्यांना वाटत राहायचं. म्हणून स्वामी म्हणतात की महात्मा वाट बघत असेल तैसेची भटी गोसाव्यांशी दंडवत घातले, श्रीचरणा लागले. मग बिडारासी भटोबास गेले तेव्हा दादो झोपलेले होते. भट बाहेरी बैसले. भटोबास आतमध्ये जाऊन झोपले नाही बरं का. असं नाही की आता निरूपण ऐकून ऐकून आता कंटाळा आलेला आहे, आता झोपायची वेळ आहे, आता स्वामी कुठपर्यंत निरूपण करतात काय माहिती, आणि निरूपण संपलं, स्वामींनी मुक्कामी पाठवलं आणि लगेच गेले आणि लगेच झोपले नाहीत. दादो झोपून गेलेले आहेत. भटोबास बाहेर बसले. जे काही मठ होता, जी गुंफा होती त्याच्या बाहेर बसले. गोसाव्यांशी पहुड झाला. स्वामींचा इकडे पहुड झाला. पश्चात प्रहरी उपहूड झाला. स्वामी पश्चात प्रहरी उठलेले आहेत. परश्रेयासी बीजे केले. प्रातविधीसाठी गेले. परश्रय सारोनी गोसाव्यांशी भीतरी आसन झाले. परश्रय सारून आले आसन, आतमध्ये भीतरी आसन झालं ओट्यावर. आता या पश्चात प्रहरी स्वामी बाईसांना म्हणतात, बाई जा रात्रीचा ब्राह्मणो बोलावा. भटोबासांना रात्री बोलवलं होतं ना तुम्ही, त्या ब्राह्मणाला परत बोलवा बरं. बाईसा गेल्या तेव्हा भट बाहेरी बैसले असते. भटोबा बाहेरच बसलेले होते आणि बाईसा म्हणतात, नागद्या तू ते बाबा बोलावीत असते, स्वामींनी तुम्हाला बोलवलेलं आहे. तसंच भटोबास आले, स्वामींजवळ आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले. विनत कंदर होनी गोसाव्यांजवळ बैसले. स्वामींजवळ बसले. स्वामी विचारतात, येथोनी गेले ती महात्मा काही म्हणे. इथून गेल्यानंतर भटोबासांना विचारतात स्वामी, रात्री तुम्ही इथून गेल्यानंतर दादोस तुम्हाला काय बोलले. जी मी गेला तव दादोस निजैले होते. मी गेलो तोपर्यंत झोपलेले होते गाढ चांगले. स्वामी म्हणतात, तुम्हीही जाऊन निजैले ती, तुम्ही पण झोपलात का जाऊन. नाजी मज निद्रा नाही. ते म्हणे मला झोपच नाही आली. स्वामी म्हणतात, कांगा काही दशक मस्काचा उपद्रव होता, काही मच्छर चावले का, काही चिलट चावले, काही ढेकून होते वगैरे, असे काही तत्सम प्राणी आहेत की आपण झोपल्यानंतर ते आपला उपद्रव देत असतात. अशा काही सूक्ष्म जंतूंचा वगैरे त्रास झाला म्हणून झोप आली नाही का.
है ना. आपल्याला कोणी म्हटलं की रात्री झोप नाही आली का बरं, मच्छर चावले का, पहिला प्रश्न हा सरळ लगेच मच्छरवरच येतो आपण. परंतु झोप न येण्याची विविध कारणं असतात. भट्टोबासांना झोप जी नाही आलेली, मुळात झोप न येणं हा दोष आहे, है ना. कधी कधी आपली जागाच बदलली, उशी बदलली तरी झोप येत नाही, जागा बदलली तरी झोप येत नाही, परंतु हे दोषजनक आहे सगळं. पण भट्टोबासांना जी झोप नाही आली ना ते गुणदायक आहे बरं का, ते दोषजनक नाही. ते चिंतनामध्ये आहेत आणि चिंतनामध्ये असल्यामुळे त्यांना झोप आली नाही. स्वामी म्हणतात येतं काही दसक मसकाचा उपद्रव झाला म्हणून झोप आली नाही का, नाजी ते नाही, ते म्हणे तो कारण नाहीये. गोसावी निरूपिले ते अवांकित होता, तुम्ही जे काल निरूपण केलं ते अवांकित होता, म्हणजे त्याचं चिंतन मी करत होतो, त्याचा जो आवाका आहे तो मी बघत होतो की स्वामींनी काय काय निरूपण केलेलं आहे, श्री प्रभूंबद्दल काय सांगितलेलं आहे, जीवाबद्दल काय सांगितलं, परमेश्वराबद्दल काय सांगितलं, काय काय शब्द उच्चारले तुम्ही, निर्गुण ब्रह्म वगैरे, या सगळ्या निरूपणाचं मी चिंतन करत होतो. आणि त्या वज्रकिटिकीचा दृष्टांत सांगितला त्याचं चिंतन करत होतो की अविद्या कशी नासेल, काय नासेल, फक्त परमेश्वरच नासणार आहेत. मग जीवाचा संग कशासाठी आहे, म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी परमेश्वराचा संग घडला पाहिजे, अशा प्रकारचं काहीतरी चिंतन त्यांचं सुरू होतं. आणि ते अवांकित होता. स्वामी त्यांना विचारतात अवांक्या येत असे, अवांकता येतं का तुम्हाला, चिंतन करता येतं का. लक्षात घ्या, आपण जे पण निरूपण ऐकतो ना, आपल्यामध्ये एकदम जे पण तुम्हाला निरूपण करतात ब्रह्मविद्येचं ते कसं करतात, एकदम वचनोक्त करतात, वचनाचे अर्थ लीळा वगैरे सगळं सांग, तरीही आपल्यात ते उतरत का नाही, आपल्यामधनं ते आचरणात का नाही पटकन, कारण की आपण त्याचं चिंतन करत नाही. आता आपण घरी गेलो की काय करणार, सगळ्यात पहिले चहा ठेवणार, मग पाण्याचा ग्लास घेणार आपण, है ना. पहिले चहा ठेवणार आपण. आपलं चिंतन काय आहे की आता हे बाबा कधी संपवतात काय माहिती, हे पहिलं चिंतन हे आहे, आज खूपच उशीरपर्यंत घेत आहे, हा ना, असं एक चिंतन चालू राहतं आपलं. हे चिंतन आपले चालू आहेत. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे ऐकलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये वैयक्तिक चिंतन तर नाही, पण त्याची चर्चा घडत नाही. आपण काय केलं पाहिजे, निरूपणाच्या आधी आपण जेव्हा येत असतो त्यावेळेला मंदिरात आल्यानंतर त्याचं चिंतन झालं पाहिजे की सकाळी कुठला विषय झाला, आता कुठला दृष्टांत घेणार आहेत, सकाळच्या लीळेत काय सांगितलं, कालच्या दृष्टांतामध्ये काय सांगितलं, असं चिंतन झालं पाहिजे, धर्मचर्चा झाली पाहिजे आणि वैयक्तिक चिंतन पण झालं पाहिजे, तर तो विषय तुमच्या डोक्यामध्ये चांगला बसतो. आता जर का मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला एक लीळा सांगायची उद्या, तर तुमच्या डोक्यामध्ये सतत 30 लीळा राहणार बरं का. तुम्ही कोणात मिसळणार नाही, कोणाशी बोलणार नाही, एकांतात बसून 30 लीळा तुम्ही आठवणार. आता भाषण आहे लगेच, त्या भाषणाच्या आधी पण तुम्ही एकांतात बाजूला बसणार, लोकात बसणार नाही, बडबड करणाऱ्यांमध्ये बसणार नाही, तुमचं चिंतन चालू राहील, मला ही लीळा सांगायची आहे. म्हणजे हे चिंतन जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला प्रत्येक विषय लक्षात राहील. आपल्याला जर काही विषय लक्षात राहत नसेल तर समजायचं आपण चिंतन करत नाही. भटोबा चिंतन करत होते आणि स्वामी विचारतात अवांक्या येत असे, चिंतन करायला येतं का तुम्हाला, जमतं का ते बरोबर. जी जी ते म्हणतात हो मला चिंतन करता येतं. स्वामी म्हणतात अवांक्या येते घेईजे हो, ते तुके आपले जाओ ने दिजे. जेवढं तुम्हाला चिंतन करता येतं ना तेवढं घ्यायचं. लक्षात घ्या, जेवढं तुम्ही निरूपणात ऐकता ना तेवढं तुम्हाला साठवता येत नसतं, पण ह्या निरूपणाचं जेवढं तुम्ही चिंतन करता ते चिंतन मात्र तुम्हाला बरोबर साठवता येत असतं. चिंतन जर का नाही केलं तर तुम्ही 5च्या ऐवजी 10 दिवस जरी पोथी ऐकली तरी तुम्हाला ते श्रवणाचं काही लक्षात नाही राहणार. पोथीला आल्याचा लाभ होईल, इथे आल्यानंतर दंडवत होतो, देवदेव होतो, त्याच्यानंतर तेवढा वेळ आपला प्रपंचापासून आपण इकडे राहतो, दैवराठीच्या कार्यामध्ये असतो, कर्मराठीच्या कार्यात नसतो, इत्यादी लाभ तुम्हाला होईल. पण निरूपण जर का लक्षात नाही राहिलं तर त्याचं कारण आहे की आपण त्याचं चिंतन करत नाही, तर त्याचं चिंतन केलं पाहिजे. स्वामी म्हणतात की अवांक्या ये ते घेईजे हो,
येतुके आपले जाऊ नये दे. चिंतनातनं जे मिळणार आहे ना ते जाऊ देऊ नका. आहे ना, महिला वर्ग जे लोणी काढतात ते काय केलं जातं, घुसळण केलं जातं की नाही. घुसळल्यानंतर काय होतं, लोणी वर येतं. जेवढी घुसळण कराल तेवढं लोणी येईल, आणि जेवढं लोणी येईल तेवढं सोडता का तुम्ही. सगळंच्या सगळं ते लोणी बरोबर साठवून दुसऱ्या भांड्यामध्ये काढता, आणि मग त्याचं तूप तयार केलं जातं किंवा लोणी खाल्लं जातं. पण ते घुसळण केल्याशिवाय लोणी येत नाही. तसं चिंतन केल्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला या निरूपणातलं काहीच लक्षात राहणार नाही. चिंतन करावं लागेल तुम्हाला. तुमचं चिंतन एरवी चांगलं आहे ना, सगळ्यांचं चिंतन चांगलं असतं. आपण आपलं चिंतन काय सुरू असतं, कोणी मला काय बोललेलं आहे ना. तुमचं चिंतन चालू असतं ना, तो मला काय बोललेला आहे हे मला माहिती आहे बरोबर. म्हणजे आपण म्हातारे जरी झालो तरी आपण विसरत नाही. आपण मी कधीच विसरू शकत नाही तो मला काय बोललेला 10 वर्ष आधी. मात्र वचन मात्र लक्षात राहत नाही, वचन पाठांतर होत नाही. लीळेत काय काय सांगितलं, आता वय झालं आता लक्षात राहत नाही. मग ती गोष्ट कशी काय लक्षात आहे. आता पण या वयात देखील आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. ज्या लक्षात ठेवायच्या ना त्या बरोबर लक्षात राहतात, आणि जे लक्षात ठेवायचं नाहीये ना ते लक्षात राहत नाही. आपण आवर्जून त्या गोष्टी मनापासून ऐकत असतो. तुम्हाला कोण कोण काय काय नावं ठेवता ना ते तुम्ही बरोबर मनापासून ऐकता, आणि ते मनापासून लक्षात ठेवता, आणि त्याचं रोज पारायण करत असता तुम्ही. रोज चिंतन, रोज चिंतन. कोणी भेटलं की ते मला असे म्हणत होते, ते मला तसे म्हणत. हे काय आहे, हा एका दृष्टीने दोष आहे आणि एका दृष्टीने गुण सुद्धा आहे बरं का. तुम्हाला काय करायचंय, असंच वागायचंय, परंतु यातले विषय बदलायचे. आता आपण निंदेचं चिंतन करतो की नाही, आता निंदेचं चिंतन नाही करायचं, लीळेंचं चिंतन करायचं. असंच चिंतन करायचं. आणि निंदेचं चिंतन करून तुमची तब्येत बिघडते, तुमची शुगर लेवल वाढते, ब्लड प्रेशर वाढतो. पण जर का त्या ऐवजी तुम्ही लीळेंचं चिंतन केलं, वचनांचं चिंतन केलं, तर उलट तुम्ही स्वस्थ व्हाल, चांगले. तुमची तब्येतही चांगली राहील, मनस्थिती तुमची चांगली राहील, आणि एक एक विधी तुमच्यामध्ये वाढत जाईल, ज्ञान वाढत जाईल. आणि बघा मग तुमचं आयुष्य कसं होतं, तुमचं स्वस्थता तुमची कशी राहते हे तुमच्या लक्षात येईल. आणि स्वामींनी पुढे हिरेखानियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. जेवढं तो आतमध्ये जाईल तेवढं त्याला त्याच्यातनं हिरे सापडेल. हिरे असे वरवर भेटतात का. आपल्या घरासमोरची जमीन खणली आणि लगेच हिरा भेटतो का आपल्याला, नाही भेटत. आपल्याला तर पाणी पण भेटत नाही लवकर जमीन खणल्याने, हिरा कधी भेटणार. मग त्याच्यासाठी योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी ते खणावं लागतं, की बरोबर मग हिऱ्याचं जिथे खाण आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ते खणावं लागतं, मग हिरे सापडतात. तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या चिंतनामध्ये निरूपण घ्या, वचन घ्या, जे काही सेवा दास्य त्याचं चिंतन करा, की पुढच्या वेळेस आपल्याला अजून असं सेवा दास्य करायचं आहे, यावेळी थोडस चुकलं आपलं, पुढच्या वेळी अजून चांगलं सेवा दास्य करू. अशा चांगल्या गोष्टींचं चिंतन करा. वाईट गोष्टींचं चिंतन करून तुम्हाला काही भेटणार नाही, पण चांगल्या गोष्टींचं चिंतन केलं तर मात्र देव आपल्याला निश्चित त्याच्यामध्ये प्राप्त होईल. हे आजच्या निरूपण सत्रामध्ये आपण बघितलं. आपण या ठिकाणी वज्रकिटिकेचा जो दृष्टांत आहे 20 क्रमांकाचा, आणि त्या संबंधित पूर्वार्ध 589 क्रमांकाची लीळा भटा ईश्वर प्रतीती करणे या लीळेवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.